महत्वाची बातमी आज आणि उद्या अभिजित दिपके यांच्या निवासस्थानी सीजेपीची बैठक आहे। पुढची दिशा ठरवण्यासाठी 2 दिवस सीजेपीची बैठक होणार असल्याचं कळतंय। दुपारी 12 वाजता सीजेपीची बैठक होणार आहे। तर आज आणि उद्या दिपकेंच्या निवासस्थानी सीजेपीची बैठक आहे आणि त्या संदर्भातली ही दृश्य देखील आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतो। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून। त्यानंतर आपण पाहू शकतो सदस्य या ठिकाणी दाखल झालेत। स्वतः अभिजित दिपके अभिजित दादा निश्चितच सेजल आज जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीची बैठक पार पडणार आहे आणि कॉक्रोच जनता पार्टीचे सर्व मेंबर आपण या ठिकाणी पाहतोय। अभिजित दिपके, सौरव दास, त्याचबरोबर जे ते आशुतोष राका यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि पुढच्या काही वेळात जे आहे ते या ठिकाणी बैठक पार पडणार आहे। आपण बघतोय दिल्लीत ज्या पद्धतीने आंदोलन झालं होतं त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सीजीपीची ही पहिलीच महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे। आज आणि उद्या ही सगळी बैठक होणार आहे आणि या बैठकीच्या अनुषंगाने जे आहे ते पुढील आंदोलनाची दिशा, विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे, त्याचबरोबर महागाई यासह अन्य विषयावर सुद्धा चर्चा केली जाणार आहे आणि महत्त्वपूर्ण जे आहे ते बैठक या ठिकाणी पार पडणार आहे। आपण बघतो या ठिकाणी अभिजित दिपके, सौरव दास आणि आशुतोष राका या आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा पद्धतीने जे आहे ते अगदी पुढच्या 5 ते 10 मिनिटात या बैठकीला सुरुवात होणार आहे। बैठकीपूर्वी जे आहे ते हे सगळे सीजीपीचे मेंबर माध्यमांशी संवाद साधणार आहेत, आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट करणार आहेत। सर्व एकत्र जमलेले आहेत, त्यांचं नेमकं सध्या म्हणणं काय आहे, बैठक किती वाजता सुरू होणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती द्या। निश्चित सेजल आपण जर बघितलं तर सुरुवातीला जे आहे ते सगळे सीजीपीचे मेंबर माध्यमांशी संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर जे आहे ते बैठकीला सुरुवात होणार आहे। आज आणि उद्या 2 दिवस जे आहे ती सगळी बैठक पार पडणार आहे आणि बैठकीत जे आहे ते या सगळ्या आंदोलनाच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे आणि पुढे सीजीपीचा स्टँड काय असणार आहे, पुढे सीजीपी कोणत्या मुद्द्यावर लढणार आहे या विषयावर सुद्धा या बैठकीत चर्चा होणार आहे। मात्र ज्या पद्धतीने दिल्लीत आंदोलन झालं होतं त्यानंतर सीजीपीची जी आहे ती महत्त्वपूर्ण बैठक आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडते। सीजीपीचे 7 महत्त्वाचे सदस्य या बैठकीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आणि अभिजित दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी ही बैठक होताना आपल्याला पाहायला मिळते। आपण बघतो हे सगळे सीजीपीचे सदस्य आहेत। अभिजित दिपके स्वतः या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्या त्या ठिकाणी चर्चा आहे। आता ते माध्यमांशी संवाद साधतील आणि त्यानंतर जे आहे ते त्यांच्या बैठकीला सुरुवात होईल आणि आज आणि उद्या ही 2 दिवस या ठिकाणी बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून जे आहे ते सीजीपी भविष्यात काय स्टँड घेते, नेमकं कोणत्या मुद्द्यावर आंदोलन करणार, पुढची रणनीती काय असणार या सगळ्या जे आहे ते चर्चेनंतर माध्यमांशी संवाद साधणार आहेत। मात्र आता या बैठकीच्या माध्यमातून समोर काय येतं तेही आता सर्वांना जे आहे ते उत्सुकता लागली की या बैठकीत नेमकं काय होतंय। शेजल, अगदी धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। तर आपण पाहतोय आज आणि उद्या दिपकेंच्या निवासस्थानी सीजेपीची बैठक आहे। काही वेळामध्ये सीजेपीची पत्रकार परिषद देखील होणार आहे, कारण सीजेपीचे हे सर्व जे सदस्य आहेत ते सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजित दिपके यांच्या घरी पोहोचलेले आहेत आणि अगदी काही वेळातच आता माध्यमांसोबत संवादही साधला जाणार आहे। पुढची रणनीती काय असणार आहे, मागण्या काय असणार आहेत या संदर्भात देखील आता माध्यमांसोबत संवाद साधला जाण्याची शक्यता आहे आणि आज आणि उद्या बैठक नेमकी कशा संदर्भात आयोजित करण्यात आलेली आहे या संदर्भात देखील अभिजित दिपके कडून माहिती दिली जाण्याची शक्यता आहे। मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर आशुतोष राका, सौरभ दास आणि अभिजित दिपके हे तीनही महत्त्वाचे सीजेपीचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत।